सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. ममता है ऐसी माँ तेरी जिसका कोई मोल नहीं, प्रेम है ऐसा माँ तेरा जिसका कोई तोल नहीं. चला तर मग या गोड गोड विनानं घेऊन चला तर मग आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एक मुलगा आपल्या आईकडे खूप साऱ्या गोड गोड विनानं करत आहे. ए आई, मी तर तुझं सगळं काम करतो, तू सांगितलेलं सगळं ऐकतो की नाही, व फक्त मला सांग. चला तर मग ह्या गोड गोड विनर घेऊन थर्ड इंग्लिश मीडियमची विद्यार्थी आपल्या समोर सादर करीत आहे. आई, मला खेळायला जायचं, जाऊ दे ना.
माझ्या हसण्याची गंमत तू, माझ्या जगण्याची हिंमत तू. ला 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 चिडवताना राग तुला माझा आज आपल्या शाळेचं स्नेह संमेलन होत असताना खूप आनंद होतोय. आम्ही
रायगड जिल्ह्यामध्ये मी सभापती म्हणून 2002 ते 2007 उलट जिल्ह्यामध्ये फिरण्याचा योग आला. आम्ही तालुक्यामध्ये संस्था बघतोय. आमच्या तालुक्यामध्ये अभिनव ज्ञान मंदिर सारखी संस्था आहे, इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्या संस्थांच्या ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत. परंतु कर्जत तालुक्यामध्ये खांडपे या ठिकाणी असलेलं गीता इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचं बघितल्यानंतर आज त्यांनी आम्हाला बोलवलंय आणि म्हणून स्तुती करते भाऊ असा विषय नाही. कारण माझ्याही गावामध्ये अभिनव ज्ञान मंदिर संस्थेची शाळा आहे, त्यांचं सेमी इंग्लिश स्कूल आहे. कर्जत तालुक्यामध्ये नावाजलेली संस्था इंग्लिश मीडियम स्कूल त्यांची संस्था शाळा आमच्या खेळावसारख्या ठिकाणी आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी मी आमच्या हायस्कूलमध्ये गेलो होतो आणि ते स्नेह संमेलन होतं. त्या स्नेह संमेलनामध्ये गेल्यानंतर आजही इथे आलो. संस्थेची आणि शाळेची प्रगती बघितल्यानंतर इमारती संस्थेचे मालक चांगल्या प्रकारे बांधतील, बसायला खुर्च्या देतील, ही सगळी व्यवस्था करतील. परंतु कार्यक्रमाला आल्यानंतर विद्यार्थ्यांची जे मगाशी स्वागत गीत म्हटलं त्यामध्ये शाळा कशा पद्धतीचं आहे याचं जो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो भाऊ त्याला जाणीव त्या गोष्टीची होते. आणि म्हणून इथे उपस्थित असलेले पालकवर्ग मी त्याला नशीबवान म्हणेन की सुधाकर शेट्टी इथे संस्था काढून मराठी माध्यमची असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल, तालुक्यामध्ये आज प्रथम क्रमांकाची शाळा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण 100% निकाल 10वीचा आज 4 वर्ष सतत लागत आलेला आहे. शाळेची प्रगती जोपर्यंत SSCचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण समजू शकत नाही. शिशुपासून असेल, 1ली असेल, 5वी असेल, 7वी असेल, परंतु 10वीचा निकाल जेव्हा SSC बोर्डाचा लागतो तो सातत्याने या शाळेचा गेली 4 वर्ष 100% निकाल लागतोय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थी प्रगती होते. आज आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना, जिल्ह्यामध्ये फिरत असताना अनेक शाळांमध्ये जातो. त्या कर्जत तालुक्यामध्ये गीता फाउंडेशन स्कूलने आज अद्ययावत शाळा उभी केलेली आहे. खऱ्या अर्थी या तालुक्यामध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना पालक शहरामध्ये शाळेत घालतात, परंतु या शाळेचं उलट आहे. ही शाळा ग्रामीण भागात खांडपे सारख्या ठिकाणी आहे, कर्जतपासून 7 किलोमीटरवरती आहे, परंतु विद्यार्थी कर्जतवरूनही खांडपेला येतात. आणि म्हणून सुधाकर शेठ आपल्याला आप्पांचे आशीर्वाद आहेत. आप्पांनी या तालुक्यामध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, या वासऱ्या खोंड्यामध्ये फार मोठं योगदान आप्पांचं आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले बंधू मधुकर घाडे असतील, आपले सर्व सहकारी या भागातले असतील, आणि आपणही राजकारणामध्ये भरारी घेत असताना शिक्षण क्षेत्राकडेही आपली वाटचाल या तालुक्यामध्ये वाखाणण्यासारखी आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी या स्टेट संमेलनाच्या निमित्ताने आपण जिल्हा परिषदेपर्यंत निवडून गेलात, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केलं, शिक्षण खात्याचे सभापती म्हणून जिल्ह्यामध्ये काम केलं, आरोग्य खात्याचे सभापती म्हणून काम केलं. परंतु मी तुम्हाला शुभेच्छा देईन तर पुढच्या काळामध्ये 2024 मध्ये जी विधानसभेची निवडणूक येईल त्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेला 100% निवडणुकीला उभं राहायचंय आणि विधानसभेमध्ये सदस्य म्हणून आपल्याला जायचंय. या तालुक्यामध्ये आपण सेवा करत असताना आज आपण त्या वासरे खोंड्यामध्ये शिक्षण संस्था उभी करून आज शिक्षणाचं दालन उभं करून दिलेलं आहे. मी आपल्याला विनंती करीन की आपल्यासारख्या व्यक्तीने आज इथे या भागामध्ये शाळा उभी राहिलेली, आपण आमदार झाल्यानंतर दुसरी शाखा तालुक्यामध्ये दुसरं कुठेतरी उभी करून या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना दालन खुलं करून द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संमेलनाच्या कार्यक्रमासाठी भाऊंनी सांगितलं का आपल्याला आपल्या मुलांचं कार्यक्रम बघायचे आहे. तुम्हाला जास्त वेळ का
ही भाषणं ऐकायची नाही, परंतु नक्कीच मला वाटतंय जास्त वेळ झालेला आहे आणि आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करणं गरजेचं आहे. परंतु या संस्थेचं भाऊ मी आपल्याला सांगेल 2012-13 मध्ये या संस्थेची आपण स्थापना केली. 2012-13 मध्ये ही जेव्हा शाळा आपण सुरू केली तेव्हा प्री प्रायमरी पासून भाऊ सुरू केली. त्यामध्ये इंग्लिश माध्यमिक असेल, सेमी इंग्लिश असेल, या माध्यमातून आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याला 350 मुलांपासून आपण सुरुवात केली आणि आज या संस्थेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला एक अभिमान आहे माझ्या संस्थेचा. मगाशी अशोकजींनी सांगितलं का काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असं असतं तर खेडेगावातून मुलं शहरा ठिकाणी जातात, परंतु आपल्या संस्थेचं एक वेगळं चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. आपल्या संस्थेमध्ये शहरामधून मुले खेड्यामध्ये येतात आणि त्याला चांगल्या स्वरूपाचं शिक्षण मिळतं. हा मला एक तुमचा सर्वांचा अभिमान आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पालकवर्गाने जो आमच्यावर विश्वास दाखवलाय, जे आमच्यावर प्रेम दाखवलंय, या सर्व पालकवर्गाला मी मनापासून धन्यवाद देईन. या संस्थेमध्ये काम करत असताना, या संस्थेला पुढे घेऊन जात असताना माझ्यासोबत काम करणारे आमचे शाळेसर असतील, माझे बंधू असतील, या संस्थेचे खजिनदार असतील, आम्ही सर्व शिक्षक असतील, या शिक्षकांना मी खरंच विशेष धन्यवाद देईन. कारण बऱ्याच शिक्षक असे आहेत पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आपल्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. 10 वर्ष एका संस्थेमध्ये, प्रायव्हेट संस्थेमध्ये भाऊ एक शिक्षक राहणं तुमच्यापेक्षा मोठा अनुभव इथे बाकी कोणाला नसेल. पण आपल्या संस्थेमध्ये असे अनेक शिक्षक आहेत त्या ते 10 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये काम करतायत आणि आपल्याला मुलांना घडवण्याचं काम करतायत. मग अशी भाऊंनी सांगितलं का इंग्लिश काय शिकलं पाहिजे, तर आपल्या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या भरपूर शाळा आहेत, गावोगावी जिल्हा परिषद शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी ही आपली ग्लोबल नॉलेज देणारी भाषा आहे. या भाषेसाठी आपल्याला प्रत्येक खेड्यातला मुलगा गेला का इंग्रजी भाषा नसेल तर आपल्याला वारंवार मागे राहायला लागतं. आपल्या मुलांना इंग्रजी येत नाही म्हणून आपल्याला वारंवार हिरवलं जातं. या हेतून भाऊ आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्या समाजाला आपलं काहीतरी योगदान लाभलं पाहिजे. हा हेतू मनात धरून भाऊ या ग्रामीण ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये या संस्थेचा, या शाळेचा आम्ही सर्वांनी स्थापना केलेली आहे. आणि आज हजारोच्या संख्येने भाऊ या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. परंतु शिक्षणाचा लाभ घेत असताना भाऊ आपण माफक फी मध्ये मुलांना शिकवण्याचं काम करतोय. त्यामध्ये पालकांनी दाखवलेला विश्वास असेल, तालुक्यामधील जे शहरी भागातून येणारे विद्यार्थी असतील त्यांना कदाचित काही भागात काही अंशात त्याला खर्चही जास्त पडत असेल, जरी आम्ही फी माफक असेल तरी येण्या जाण्यासाठी त्याला येणारा जो खर्च असेल, त्याला लागणारा वेळ असेल, हे सर्व काही लक्षात घेऊन आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन का घेतलं पाहिजे हे त्यांनी जो विश्वास दाखवलाय तो आमच्या संस्थेत आम्ही खूप मोठा आणि भाग्याचा विषय आहे. जर आपण पाहिलं असेल, भाऊंनी सांगितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मुलांना संधी दिली पाहिजे. आपण मुलांना विचारलं पाहिजे का तू अभ्यास का केला नाहीस, अभ्यास का केला नाही म्हणण्यापेक्षा आपण अभ्यास का केला पाहिजे हे विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे. कारण आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी, आपण काही ठिकाणी आपण जातो, भाऊ त्याला 4 घरी गेल्याशिवाय त्याला पोटाला त्यांच्या 2 घास मिळत नाही, ते मुलांना आपण दाखवलं पाहिजे. आपण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे खरंय का जो रोज विमानात प्रवास करत असेल तर त्याला आपण बसमध्ये कसा प्रवास केला पाहिजे, 6 सीटरमध्ये कसा प्रवास केला पाहिजे, शेती कशी केली पाहिजे, हे सर्व आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. कारण आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये बघितलं असेल तर शेतीकडे आपण थोडं दुर्लक्ष करत आलेलो आहोत. परंतु आज आमच्या परिसरामध्ये भाऊ शेतीविषयक म्हटलं तर आमच्या या वासरेच्या खोंड्यामध्ये दत्तभाऊ पाठीमागे आहेत, त्यांचा दुग्ध व्यवसायाचा व्यवसाय आहे. तुम्हाला खोपडीमध्ये दूध ते पाजण्याचं काम करत आहे, त्याला खोपडी कर्ज करून खोपडीचं दूध घेऊन जातात. परंतु आमच्या परिसरामध्ये आज पण लोकांनी शेती जपून ठेवण्याचं भाऊ काम केलेलं आहे आणि आमच्या परिसरामध्ये चांगले चांगले उद्योग आणण्याचं आमच्या सर्वांच्या माध्यमातून, आपण सर्वांच्या माध्यमातून आम्ही ते काम केलेलं आहे. आणि जो रोजगार असेल तो रोजगार मुलांना मिळतो, त्यांच्या पालकांना मिळतो, म्हणून पालक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी शिक्षण देऊ शकतात. हे सर्व आपण जर लक्षात ठेवलं तर चांगल्या पद्धतीने आपण काम करू. भाऊ आपण काम करत असताना या संस्थेला आपण नावावर पण आणत असताना तुम्ही बघितलं असेल, खडे सरांनी मी एकदा जालन्याला गेलो होतो. जालन्याला जाऊन सर आम्ही ते बघितलं तिथे जैन समाजाची एक
रेसिडेन्शियल स्कूल होतं भाऊ. त्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आम्ही पाहिलं तर तिथे अशाच पद्धतीने इमारती होत्या. तिथं राहण्याची व्यवस्था चांगली होती. पण मी तिथून खडीसरांच्या बरोबर आम्ही रात्री गेलो. सकाळी परत ती स्कूल पाहिलं. परत रात्री परत सकाळी इकडे आलो. परंतु तिथून आल्यावर मी काय थांबलो नाही भाऊ. माझं आर्किटेक्ट वेंटिलेटरची काय वाट बघत बसलो नाही. मी इमारतीचं काम सुरू केलं भाऊ. नंतर मी काम सुरू केलं. मला पुढे सांगितलं अरे ही आपल्याला ती जागा येणे करायला पाहिजे. आपल्याला संस्थेचं परमिशन घ्यायला पाहिजे. आपल्याला असं करायला पाहिजे. आपल्याला करायला पाहिजे. नंतर भाऊ आम्ही प्रोसिजर चालू केली. पण भाऊ मला एक अभिमानाची गोष्ट आपल्याला सांगायची इच्छा आहे भाऊ. 10वीचा पहिलं वर्ष सुद्धा आम्ही गीता इंग्लिश मिडियमच्या नावावरच तिथं 10वीची मुलांनी परीक्षा दिली आहे. आपण अनेकदा आम्ही बघतो. कारण का 10वीचं जर परीक्षा द्यायची असेल तर आपल्या शाळेचा इंटरेस्ट लागतो. आपल्या कर्जत तालुक्यामध्ये अजून अनेक शाळेला इंटरेस्ट नाहीये. ते आमच्याकडे येतात. खडीसरांना विनंती करतात का तुमच्या नावावर आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा द्यायची आहे. परंतु भाऊ आपल्या शाळा नवीन असून सुद्धा या शाळेमध्ये 4 वर्ष या 10वीचा निकाल 100% लागलेला आहे भाऊ. यापुढे ही शाळेचा निकाल चांगल्या पद्धतीने लागेल असं माझ्या शिक्षक वर्गावर आणि माझ्या पूर्ण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांवर माझा विश्वास आहे. मी जास्त वेळ घेणार नाही कारण पालकांना आपल्या मुलांचा कार्यक्रम बघायचा आहे. कार्यक्रम संपवायचा आहे. परंतु हे सर्व करत असताना मी पालकांना खरंच धन्यवाद देईन. पुन्हा सांगतोय त्या पालकांनी जो आमच्या संस्थेवर विश्वास दाखवलाय, आमच्या शाळेवर विश्वास दाखवलाय. आपला विश्वास आपला कायम राहील. आपल्या संस्थेला आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. इतका मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.